काय रोहन? काय रोहन? निकाल लागला का? नाही तर म्हणजे प्रोग्रेस कार्ड मिळालं नसेल. हे काय? हे काय आहे? भविष्यामध्ये काय करणार आहेस तू? अरे तुला कुठेही साधा जॉब तर सोड, या असल्या कारणामुळे चपराशीची सुद्धा नोकरी मिळणार नाही. आणि आता असं गध्यासारखं काय उभा आहेस? काही बोल ना तू, की पुढे काय करायचं ते तू मला सांग. माझं शिक्षणात मन लागत नाही. म्हणजे साहेब तुमचं आता शिक्षणात मन लागत नाही, मग नेमकं कुठे मन लागते ते तरी आम्हाला कळू द्या. मला फिल्म मेकर बनायचं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुला फिल्म मेकर बनायचं आहे. हे बघ, माझ्या घरात राहायचं असेल तर पहिले शिक्षण कंप्लीट कर, आणि जर ते होत नसेल तर माझ्या घरातून चालता हो. पहिले शिक्षण कंप्लीट कर, आणि शिक्षण झाल्यानंतर तुला काय करायचं ते तू करत बस. तुझ्या असल्या वागण्यामुळे मला सुद्धा समाजामध्ये कुठे तोंड दाखवायची तू लायकी ठेवलेली नाहीस. तुला फिल्म मेकर बनायचं आहे, माझ्या घरात राहायचं असेल तर पहिले तुला शिक्षण कंप्लीट करावं लागेल, आणि त्याच्यानंतर तुला जे काही करायचं असेल ते कर. आणि जर हे होत नसेल तर आता माझ्या घरातून निघून जा. तुला देत घरातून निघून जा माझ्या, तू बिलकुल आता माझ्या घरातून निघून जा. काय होणार आहे या पुराचं देव जाणे. काय करावं, राब राब आम्ही ऑफिस मध्ये राबावं, शिक्षणासाठी पैसा लावावा, आणि काय त्याचं फळ असले काटे जन्माला यायच्या अगोदरच मेलेले बरे. कठीण आहे. काय रे, मजा आली का? पोहताच येत नाही तर पाण्यामध्ये उडी मारली कशाला? मी पोहण्यासाठी उडी मारली नव्हती. मग आत्महत्या करत होतो. आत्महत्या? आत्महत्या? चल उठ, मी ढकलतो तुला पाण्यामध्ये. पण मला एक सांग, तुला आत्महत्या करायची का होती? अबे, एवढ्या फालतू गोष्टीसाठी तू आत्महत्या करणार आहेस? माझं मनच नाही लागत. अरे शांत बस. आणि देवानं किती सुंदर जीवन दिलंय आपल्याला. तुलाही माहित आहे, जीवन पुन्हा पुन्हा भेटत नाही. अरे आज तू नापासच झाला ना फक्त. अरे असं समज की तू पडला, उद्या आणखी पडशील, पुन्हा पडशील. पण एक लक्षात ठेव, ज्यावेळेस तू उभा राहशील ना, त्यावेळेस सर्व लोक तुझ्याकडे बघतील. मला फिल्ममध्ये मजा येते, मला फिल्म मेकर बनायचं आहे. पण बाबा म्हणतात, जर तुला माझ्या घरी राहायचं असेल तर शिक्षण कर. आधी त्यांचे स्वप्न पूर्ण कर, आणि नंतर तुझे. आणि मला एक सांग, तू अभ्यास असा किती करतो? अरे आधी अभ्यास कर, आणि नंतर तुझं ते काय फिल्म मेकिंग वगैरे काय करायचं ते कर. मला एक सांग, तुझे बाबा ओरडले ना, ते तुझ्या भल्यासाठी ओरडले. आणि तुला माहिती आहे,
ज्या वेळेस तू जन्माला आला ना, सर्वात जास्त आनंद हा तुझ्या वडिलांना झाला असेल. आणि ओरडले म्हणून काय झालं, एवढं मनाला लावून नाही घ्यायचं त्यांचं. त्यांच्या बोलण्याचा तुला त्रास झाला म्हणून तू काय डायरेक्ट आत्महत्या करायला निघायचं काय रे?